Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। माझ्या मिस्टरांना 9 ऑगस्ट 2022ला अरेस्ट झाली। अरेस्ट झाल्यानंतर त्यांना एक गुन्ह्यात MCR झाला की दुसरा गुन्हा दाखल व्हायचा, म्हणजे असं हे एकात बेल होणार कळलं की दुसरा गुन्हा दाखल होत होता। आणि त्यावेळेस फलटणमध्ये खूप दहशतीचं वातावरण होतं की बोलायला लोक घाबरत होते आमच्याबरोबर। जो कोणी दिगंबर आगवणेला मदत करन त्याच्यावरती दबाव यायचा की तुझ्या गुन्हा दाखल होईल, तुला बेल मिळवून देणार नाही। तर ते मला म्हणले की व्हिडिओ तयार करून पाठवा दिगंबरचा की रामराजे निंबाळकर तुम्हाला 50 लाख रुपये प्रत्येक केसला पुरवतात। त्याच्यानंतर किती केसेस झाल्या तुमच्या कुठून? 25 केसेस झाले। कोणाकोणावर केसेस? माझ्यावरती, माझ्या मिस्टरांवरती, माझ्या भाऊजाईवरती, 2 दिरावरती, 3 कार्यकर्त्यांवरती। एवढ्या केसेस आहेत? काय काय केसेस आहेत तुमच्यावर? ईडी, मोक्का, खंडणी, 420, MPID। मोकाची केस आहे तुमच्यावर? कुठला एकही कलम राहिलेला नाही, कुठलेच कलम राहिले नाहीत, सगळे कलम आमच्यावरती लागू झालेत। त्याच्यामुळं मुलींना आधारच कोणाचा राहिला नाही। मग हे रणजित निंबाळकरांचे कार्यकर्ते घरी लोक आम्ही होतो त्यावेळेस लोक बाहेरच येऊन भेटून जायचे, पण आम्ही नसल्यामुळं लोकांची मजल वाढली सगळ्यांची। मग ते घरापर्यंत किचनपर्यंत जाऊ लागले, मुली घाबरल्या, त्यांना दमदाटी करण्यात आली की आता वडील आतमध्ये गेले, आई फरार, तुमचं काय होणार, तुमच्या मागं कोण आहे, आता तुम्ही कसं करणार। ह्याच्यात त्यांनी आपलं संपदाताईंसारखं कोणीतरी आपल्याला हे करण्यापेक्षा जीव दिलेलं बरं, आपण सेफ राहू म्हणून त्यांनी औषध घेतलं आणि सुदैवाने त्या वाचल्या पण। म्हणून माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे हात जोडून की आज माझ्या मुलींनी औषध घेतलं, त्यावेळेस जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज सुदैवाने माझ्या मुली वाचल्या, पण आज संपदाताई डॉक्टर आज आपल्यामध्ये असते आणि आज तिच्यावरती ही वेळ आली नसती। आणि तुम्ही चुकीच्या व्यक्तींना पाठीशी घालताय, तुम्ही नाण्याच्या दोन्ही बाजू तपासा, दोघांनाही समोरासमोर बसवा, त्यांनाही बोलवा पेपर घेऊन, आम्हीही पेपर घेऊन येतो, आम्ही समोर बसायला तयार आहे, तुम्ही वेळ द्या म्हणान तिथं आम्ही यायला तयार आहे आणि आमच्या कुटुंबाला संपदाताईंना न्याय मिळवून द्या। नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागलेलं आहे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत। काही दावे जे आहेत ते शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले आहेत आणि त्याला उत्तर जे आहे ते नाईक निंबाळकरांकडून दिलं जातं आहे आणि त्यांनी ते सगळे दावे जे आहेत ते फेटाळून लावलेले आहेत। आता हे सगळं होत असताना सुषमा अंधारेंची एक पत्रकार परिषद झाली, त्यांनी एक ऑडिओ क्लिप जी आहे जयश्री आगवणे यांची, ज्या फलटणच्याच आहेत म्हणजे त्याच तालुक्यातल्या आहेत, त्यांची ऑडिओ क्लिप तिथं ऐकवली। अर्थात आम्ही त्या ऑडिओ क्लिप ती त्यांचीच आहे का कल्पना नव्हती, त्यामुळे ती ऑडिओ क्लिप जी आहे ती काही फार त्याची पुष्टी केली जात नव्हती, पण निश्चितपणे जयश्री आगवणे ज्या आहेत आता त्याच आमच्यासोबत आहेत। आता मुद्दा असा आहे की नेमकं जयश्री आगवणे आणि काय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये नेमकं काय वाद आहे, ती ऑडिओ क्लिप त्यांचीच आहे का, ती कशासाठी होती आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं गेलेलं होतं हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत स्वतः जयश्री आगवणे आहेत, त्या ओळख करून द्यायला लागेल की त्या 2017 साली पंचायत समितीच्या सदस्या होत्या फलटणमध्ये, काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आल्या होत्या, पण त्यांचे पती जे आहेत दिगंबर आगवणे जे आता जेलमध्ये आहेत ते खूप जवळचे कार्यकर्ते होते, जवळचे मित्र होते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे। आता मुद्दा असा आहे की मग त्यानंतरसुद्धा अशा पद्धतीचं वितुष्ट का निर्माण झालं आणि हे नेमकं प्रकरण काय आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी असं दावा केला आहे की त्यांच्या कुटुंबावरती, त्यांच्या पतीवरती काही केसेस ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं फाईल केले गेले। जयश्री ताई, आपलं स्वागत आहे। पहिलं तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की ती ऑडिओ क्लिप जी दाखवली सुषमा अंधारेंनी, ती TV वर तुम्ही बघितलीत का? हो, पाहिली। ती कोणाची आहे, तुमचीच आहे ती? हो, माझीच आहे। तो फोन तुम्हीच केला होता रणजितसिंह नाईक निंबाळकर? हो, मीच केलेला त्यांना फोन। कशासाठी केलं होतं? माझ्या मिस्टरांना 9 ऑगस्ट 2022ला अरेस्ट झाली
अरेस्ट झाल्यानंतर त्यांना एक गुन्ह्यात MCR झाला की दुसरा गुन्हा दाखल व्हायचा. म्हणजे असं हे एकात बेल होणार कळलं की दुसरा गुन्हा दाखल होत होता. त्यांना बाहेरच यायचं हे होत नव्हतं. मग त्याच्यामुळं एका गुन्ह्यात ते कस्टडीत होते आणि चौकशीसाठी आणल्यानंतर माझ्या मुली भेटायला गेल्या फलटणला. भेटायला गेल्यानंतर ते पप्पांना पहिल्यांदाच, जे पप्पांनी आज एवढे स्ट्रॉंग तालुक्यासाठी, आज आपल्या दारातून एकही माणूस मदतीचा गेलेला नाही. आपले पप्पा एवढे स्ट्रॉंग, एवढी मदत करतात आणि आज त्यांच्यावरती कस्टडीत राहायची वेळ आली आणि माझे सासरे खूप सिरियस होते. आणि त्यावेळेस फलटणमध्ये खूप दहशतीचं वातावरण होतं की बोलायला लोक घाबरत होते आमच्याबरोबर. ते म्हणते की तुम्ही ते सगळं मिटवून घ्या वगैरे. हां, मग घाबरत होती. मग मुलांना, माझी मुली भेटायला गेल्यानंतर मोठी मुलगी चक्कर येऊन पडली. चक्कर येऊन पडल्यानंतर 2 मुली आहेत मला. त्या बारकीनं फोन केला. त्यावेळेस माझ्यावर गुन्हा दाखल होता आणि मी फरार होते. आणि त्याच्यामुळं त्यांनी फोन केल्यानंतर ती मला म्हणली की मम्मी असं असं झालेलं आहे आणि नाना सासरे आजारी होते, त्यांना कोणीही गाडी देईना की दवाखान्यात नेला. त्यावेळेस त्यांची खूप प्रकृती खराब होती आणि त्यांना हॉस्पिटलला नेणं गरजेचं होतं. तुमच्या आजूबाजू कोणीच तुम्हाला मदत करायला नाही, कोणी मदत केली नाही. जो कोणी दिगंबर आगवणेला मदत करण त्याच्यावरती दबाव यायचा की तुझ्या गुन्हा दाखल होईल, तुला बेल मिळवून देणार नाही. मग ह्याच्यात त्यांनी फोन केल्यानंतर मग मी दादांना निर्णय घेतला की दादांना फोन करायचा. आणि मी फोन केला त्यांना की दादा हे थांबवा कुठंतरी, आपण 10-12 वर्षे एकत्र काम केले, एका ताटात जेवलो आहे. आज एवढं म्हणजे एवढे विरोधक एकमेकाचे. आज तुमचे दोघांचे आर्थिक व्यवहार तुमच्या दोघांना माहिती. कुटुंबाने काय केलेलं ना, आम्ही काय केलेलं, मी काय केलेलं. आज मी त्यांच्या पत्नीसाठी 2017ला जिल्हा परिषदेला लोक मला म्हणत होती वहिनी तुम्ही नका फिरू, निवडून आलाय तुम्ही. पण वहिनींसाठी मी 3 वेळा लोकांचे पाय धरले. आणि आज दादांना फोन केल्यानंतर मग म्हटलं माफ करा, माझ्या मिस्टरांचं चुकलं असेल कुठंतरी, मी माफी मागते त्यांच्या वतीने, त्यांना बाहेर येऊ द्या. आज त्यांना ज्या माणसाने लाखो लोकांचे उपचार केले, 3 महिने कोरोना सेंटर फ्रीमध्ये चालवलं, 1000 बेडचं हॉस्पिटल ओपन केलं आणि लाखो रुपयाचं पाणी पाजलं, त्या माणसाचे वडील आज माझे सासरे उपचारासाठी ते म्हणजे मृत्यू स्वीकारावा लागला त्यांना. त्याच्यासाठी मग मी त्यांना विनंती करत होते की थांबवा हे कुठंतरी. मग ते म्हणले की थांबूया वहिनी, मला बी हे थांबवायचं आहे. मग ते म्हटलं काय करायचं, त्यांनी मला सांगितलं मी थांबवतो, पण तुम्ही एक व्हिडिओ दिगंबरचा घ्यायचा, जे की आजपर्यंत मी म्हणजे आत्ता मुलींनी औषध घेतल्यानंतर रामराजेंनी माझ्या मुलींचा जीव वाचवला, त्यांनी हॉस्पिटलला मदत केली. मी त्या मुलींना भेटायलाही जाऊ शकत नव्हती. मग त्यांचा माझा कधीच कुठंही संबंध आलेला नव्हता, मी कधीही त्यांना भेटली नव्हती. आणि ते म्हणले की त्यांचा व्हिडिओ करून पाठवायचा. काय व्हिडिओ करून पाठवायचा? की आम्ही त्यांच्यावरती 30 केसेस केलेल्या. त्यांचं मत असं आहे की 30 केसेस झालेल्या. केसेस केलेत का त्यांच्या? केलेल्या 2 केसेस कोर्टाच्या माध्यमातून आम्ही केल्या, जे की 26 कोटीची खोटी बिलं आमच्या कंपनीवरती मारली आणि 1 कोटीचं बोगस लोनची ती केस 156(3) खाली आम्ही कोर्टाची ऑर्डर करून ते गुन्हे 2 दाखल झाले त्यांच्यावरती. पण तुम्ही ते असं म्हणतात की तुम्ही वेगवेगळ्या केसेस दाखल केल्या, वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या विरोधामध्ये भडकवलं? नाही, आम्ही काही केलेलं नाही. आणि ते 2च गुन्हे दाखल आहेत. पण ते म्हणले की तुम्हाला ऑडिओ क्लिपमध्ये जे ते म्हणतात ते मी तुम्हाला नाही, मी त्यांना म्हणले की नाही तसं काही दादा, तुमचा गैरसमज होत्यात, तुम्हाला लोक सांगतात तसं, जवळचे कार्यकर्ते सांगतात. आणि ते ऐकत गेले आणि आज इथपर्यंत आलो. 3 वर्ष झालं आज कुटुंबाची वाताहत आहे. आणि त्याच्यामुळं मी त्यांना फोन करून सांगितलं होतं की, तर ते मला म्हणले की व्हिडिओ तयार करून पाठवा दिगंबरचा, की रामराजे निंबाळकर तुम्हाला 50 लाख रुपये प्रत्येक केसला पुरवतात. जे की ज्या माणसाचं आजपर्यंत ह्या केसची माझ्या मिस्टरांशी, आज माझे मिस्टर त्यांच्या विरोधात, आणि ते का मदत करते? कोणाच्या विरोधात? रामराजे नाईक निंबाळकरांच्या विरोधात. तुमची कधी भेट नाही झाली रामराजे? कधीच नाही. आत्ता इलेक्शनच्या पिरियडला एकदा भेटले त्यांना. त्याच्या का मुलींनी औषध घेतल्यानंतर त्यांनी मदत केली. तुमच्या मुलींनी ज्या वेळेला औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला? हो, त्यावेळेला नाही भेटली. त्यावेळेस त्यांनी हॉस्पिटलला मदत केली आमच्या पाठीमागं. आम्ही नसताना मदत केली त्यांनी. हॉस्पिटलचं बिल भरलं 3-4 लाख रुपये. मग त्यावेळेस ते म्हटलं हे शक्य, म्हणजे
त्यांचा काही संबंध नाही आणि आपण का त्यांचं नाव घ्यायचं. लोकांनी जरी हे केलं तरी परमेश्वर आपल्याला माफ करू शकत नाही की चुकीचं नाव घ्यायला. त्याच्यामुळं नाही ना. तरी मी त्यावेळेस पण तयार झालेली. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की दादा तुम्ही सांगा कशी व्हिडिओ क्लिप तयार करायची. तर मला म्हणले, मी म्हटलं की पोलीस लोक मला मिस्टरांना भेटून देत नाहीत, तिथं जाऊन देत नाहीत. तर म्हणले वकील पाठवा तुमचा, तुम्ही जाऊ नका वहिनी, आणि मी व्हिडिओ तयार करा आणि व्हिडिओ क्लिप आल्याशिवाय मी काय समोर बसणार नाही आणि हे मिटवणार नाही असे म्हटले. आणि असं माझ्या संगती बोलतात आणि माझ्यावर त्याच दिवशी गुन्हा दाखल झाला आहे. कुठला गुन्हा दाखल झाला त्या दिवशी चुलत धीरांचा गुन्हा दाखल झाला. संतोष आगवण्यांचा गुन्हा दाखल केला तुमच्यावरती? हां, जे की ते माझ्यावरती, माझ्या मिस्टरांवरती, माझ्या भाऊजाईवरती, 2 कार्यकर्त्यांवरती, एवढ्यांची नावं. आणि तो आयुर्निधी अर्बन बँक होती आपली, ते निधीत ते डायरेक्टर आहेत आणि मी व्हाईस चेअरमन, आणि तेच सगळा कारभार सांभाळत होते. आणि त्यांनी ते म्हणजे लोकांनी पैसे टाकलेले ते 1 महिन्यात आपण रिटर्न ते केलेले आहेत. त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे की आपण लोकांचे पैसे सगळे रिटर्न केलेले आहेत. आपण पेपर नोटीस केलेली त्याच्यात की जे कोणाचे पैसे राहिले असतील तर त्यांनी येऊन घेऊन जावं अशा ठिकाणी. पण दिरांवरती त्याच्यात डायरेक्टर आहे, तुझ्यावरती मोक्यात तू सहारोपी करण, नाहीतर तू गुन्हा दाखल कर, आणि असा दबाव आणून गुन्हा दाखल केला. मला सांगा की किती, म्हणजे तुमचं बेसिकली थोडक्यात सांगा, बेसिकली तुमचे जर इतके कौटुंबिक आणि इतके घनिष्ठ संबंध होते तर तुमच्यामध्ये वितुष्ट कुठल्या गोष्टीवरून? 2018ला आपली कंपनी जळाली एक आयुर ट्रेडर्स म्हणून. मग त्या कंपनीला त्यांच्या स्वराज कारखान्याचं त्यावेळेस ते दोघं म्हणजे ते स्वतः डायरेक्टर चेअरमन होते आणि त्यांनी खोटी बिलं मारली होती 26 कोटीची की क्लेम कर म्हणून, इन्शुरन्स घे म्हणून. त्यावेळेस त्यांच्या आमची कंपनी जळाली आणि त्या कंपनीत स्टील आणि ब्रिकेट असं तयार होत होतं आणि त्याला साखर जी माल आलाच नाही त्याची खोटी बिलं मारली. मग खोटी बिलं मारल्यावरती इन्शुरन्स कंपनीचे त्यांनी त्यांच्या पुण्यातल्या घरी मंत्री आणले एक, म्हणले मी मंत्र्यांना घेऊन आलो आहे, त्यांच्या सहीवरती इन्शुरन्स क्लेम होईल, तू ते क्लेम कर. पण माझ्या मंत्र्यांच्या सहीवर कसा होईल इन्शुरन्स? ते BJPचे होते ना त्यावेळेस. त्याचे कंपनीकडून इन्शुरन्स घेतला? ते कराटकर काहीतरी कुठलं मंत्री होते त्याच्यावरती, ते एवढं मला सांगता येणार नाही कारण मी कधी लक्ष घातलेलं नाही. आणि त्यावेळेस त्यांनी फोटो पाठवलेला मिस्टरांच्या मोबाईलला की मी त्यांना घरी आणले, बघ क्लेम होईन, तू करून घे आणि तुझा काय माल जळाला आहे ते घे आणि बाकीचे पैसे मला दे म्हणून. पण माझ्या मिस्टरांनी तसं काही केलं नाही आणि त्यांच्या बुद्धीला काही ते पटत नव्हतं. त्यांनी डायरेक्ट इन्शुरन्स कंपनीला मेल केला की मला हा क्लेम घ्यायचा नाही आणि मी काही पेपर सबमिट करणार नाही, आणि त्यांनी तेथून त्यांचे संबंध हे झाले. मग त्याच्यानंतर किती केसेस झाल्या तुमच्या कुटुंबात? 25 केसेस झालेत. कोणाकोणावर केसेस? माझ्यावरती, माझ्या मिस्टरांवरती, माझ्या भाऊजाईवरती, 2 दिरावरती, 3 कार्यकर्त्यांवरती. एवढ्या केसेस आहेत? मग काय काय केसेस आहेत तुमच्यावर? ईडी, मोक्का, खंडणी, 420, MPID. मोकाची केस आहे तुमच्यावर? कुठला एकही कलम राहिलेला नाही, कुठलेच कलम राहिले नाहीत, सगळे कलम आमच्यावरती लागू झालेत. पण म्हणजे तुमच्यावरती मोकाची केस? हो, मोक्याची केस आहे माझ्यावरती. काय केस आहे? मी फिर्यादीला फोन केला आणि मी सांगितलं की माझे मिस्टर दिगंबर आगवणे नी तुला पोलीस स्टेशनला ते एका दुसऱ्या गुन्ह्यात अरेस्ट होते, कस्टडीत होते. त्यावेळेस फलटण शहर पोलीस स्टेशनला तुला बोलवले आणि माझ्यावरती त्यावेळेस गुन्हा दाखल होता, मी फरार होते. आणि मी त्याला फोन केला आणि मी सांगितलं की तुला दिगंबर आगवणेंनी बोलवले आणि तो लगी माझ्या सांगण्यावरती गेला. आणि तिथं त्या केसमध्ये माझ्या मुलाने पप्पांना भेटण्याचा प्रयत्न केला, तर तिथं पोलीस लोकांनी सांगितलं की रीतसर कोर्टाची ऑर्डर आण. मग तो आम्ही कोर्टाला अर्ज केला आणि तो अर्ज आमचा रिजेक्ट झाला आणि त्या अर्जावरती म्हणजे मुलाला भेटून दिलं नाही. आणि ह्या फिर्यादी मिस्टरांना भेटायला जातो, मग त्याला कोणाच्या सांगण्यावरनं पाठवलं त्यांनी, कोणाच्या सांगण्यावरनं हा भेटतो, हे पण सगळं तपासलं पाहिजे ना. आम्ही माहिती अधिकाराखाली माहिती मागवली सगळी की हा कोणाच्या सांगण्यावरून तिथं गेला लॉकअपला भेटायला.
तर हे आम्हाला वेगवेगळे उत्तरं आलेत माहिती अधिकारातून. हे हो नाही, शहर पोलीस स्टेशन मला एक गोष्ट सांगत, ज्याला खंडणीचे पण गुन्हे दाखल? हो, खंडणीचे पण. किती खंडणी? 20,000ची खंडणी, 20,000ची खंडणी मागितली म्हणून हे CCTV फुटेज मागितले. प्रत्येक वेळेस आम्ही अर्ज करतो, प्रत्येक वेळेस वेगवेगळे उत्तर येतं पोलीस स्टेशन. मिळत नाही? आम्हाला नाही मिळत. महिना 2 महिन्यांनी. बघा ना तुम्ही, हे सगळे हे केलेले आहेत, अर्ज केले. हो, काहीतरी रणजित भेटण्याची परवानगी. रणजित धुमाळे दिगंबर रागवणे यांना लोकांमध्ये भेटले, त्यावेळी त्या ठिकाणी आणखी कोण होतं त्याचा तपशील, रणजित धुमाळे यांना दिगंबर रागवणे यांना भेटण्याची परवानगी कोणी व का दिली याचा तपशील मागितलेला आहे पोलीस स्टेशनकडे आणि CCTV फुटेज मागितलेलं आहे, पण त्याची काही माहिती मिळालेली नाही आहे. आता मला सांगा की हे सगळं ज्या वेळेला 25 केसेसमधून मग आता किती केसेसमध्ये तुम्हाला दिलासा मिळाला आहे? काय सगळ्या केसेसमध्ये दिलासा मिळाला. 20 ऑगस्टला EDचा बेल झाला आणि आता MCOचा बेल आम्ही खालीच सेशन कोर्टात दाखल केला आहे फलटणला. त्याचं ते उद्या हेअरिंग आहे. मोकळ्या पण केस? मोक्यामध्येच उद्याच्याला हेअरिंग आहे सेशन कोर्टात. मुंबईला हा सेशन कोर्टात सातारला रिजेक्ट झाला, मुंबईला EDमध्ये. मग संपदा मुंडे प्रकरणामधून तुम्ही म्हणजे ते झाल्यानंतर तुम्ही शिवसेनेशी संपर्क साधला, त्यांच्याशी तुम्ही या प्रकरणामधून कसं काय तुम्ही अटॅच झाला? नाही, मला फोन यायला लागले माझ्या मुली. आमची दखल कोणच घेत नव्हती. मग आम्ही स्वतःचा यूट्यूब चॅनल काढला. 2 वर्षापूर्वी आम्ही पत्रकार भवनला पुण्यात पत्रकार परिषद घेतलेली, पण आमच्या बातम्या कोणीही लावल्या नाही. 1-2 पत्रकारांचे लाईव्ह चॅनल होते फेसबुकला म्हणून ते व्हिडिओ गेले, पण नंतर तो व्हिडिओ डिलीट झाले. परत मग आम्ही बऱ्याच ठिकाणी हे केलं, पण आमचं काही माध्यमांनी कोणी दखल घेतली नाही आणि त्यांच्यावरती प्रेशर होतं फलटणमध्ये, सातारमध्ये. त्याच्यामुळं म्हणजे कोण समोर यायला हे करत नव्हतं. मग आम्ही यूट्यूब चॅनल काढला आमचा लोकसभेला आत्ता, आणि यूट्यूब चॅनल काढल्यानंतर आमचे व्हिडिओ बनवले आणि आम्हीच ते व्हिडिओ व्हायरल केले. पण त्या यूट्यूब चॅनलवरून आमचे 5 ते 6 मिनटात डिलीट झाले. त्याच्यावरून पण डिलीट केले. कालपासून तुमची दखल कशामुळे घेतली? आम्हाला ते जुने व्हिडिओ आम्ही मुलींचे वगैरे इंस्टाला फेसबुकला आमच्या टाकले होते ना पर्सनल. यूट्यूब चॅनलवरून त्यांनी डिलीट केले, पण मग आमच्या इंस्टाग्रामला व्हिडिओ होते. मग त्यांनी ते पाहिले असते. मग ते आगवण्यांचं प्रकरण, आगवण्यांच्या मुलींनी सुसाईड नोट लिहून ठेवलेली, मग हे लोक सगळ्यांचे कॉल यायला लागले. मग आता कुठंतरी आपल्यावरती जो अन्याय झाला तो कोणावरती होऊ नये. ज्या वेळेस माझ्या मुलीने आत्महत्याचा प्रयत्न केला, वडिलांची परिस्थिती बघून त्यांनी वडिलांची परिस्थिती, वडील आतमध्ये, आई फरार, मग काय ते घराची जप्ती, बँकेने जप्ती आणली. ज्या प्रॉपर्ट्या तारण नाहीत त्या प्रॉपर्टीवरती जप्ती आणली. बंगला 4.5 गुंठ प्रॉपर्टी तारण आहे बँकेला, आणि त्या प्रॉपर्टीवरती जप्ती आणली त्यांनी. हे सेंट्रल बँकेचे हे पुरावे आहेत आपल्याकडे. हे सगळं हे बघा, 4.5 गुंठच प्रॉपर्टी तारण आहे आणि 11 गुंठ्याचा ताबा घेतला बँकेने. वडिलोपार्जित जमीन, रानातलं घर, ते तर बँकेला तारणच नाही आणि बँकेने ते पण तारण घेतलं 6. त्याच्यामुळं मुलींना आधारच कोणाचा राहिला नाही. मग हे रणजित निंबाळकरांचे कार्यकर्ते घरी आम्ही होतो त्यावेळेस लोक बाहेरच येऊन भेटून जायचे, पण आम्ही नसल्यामुळं लोकांची मजल वाढली सगळ्यांची. मग ते घरापर्यंत, किचनपर्यंत जाऊ लागले. मुली घाबरल्या, त्यांना दमदाटी करण्यात आली की आता वडील आतमध्ये गेले, आई फरार, तुमचं काय होणार, तुमच्या मागं कोण आहे, आता तुम्ही कसं करणार. ह्याच्यात त्यांनी आपलं संपदाताईंसारखं कोणीतरी आपल्याला हे करण्यापेक्षा जीव दिलेलं बरं, आपण सेफ राहू म्हणून त्यांनी औषध घेतलं आणि सुदैवाने त्या वाचल्या. पण किती दिवस होते हॉस्पिटल? 15 दिवस होते हॉस्पिटलला. तुम्हाला भेटायला जाता आलं नाही त्यावेळेला? नाही जाता आलं, कारण भेटायला जाता आलं नाही, केस होती माझ्यावरती त्यावेळेस. गावातल्या आजूबाजूच्या लोकांनी मदत नाही केली त्या काळात? कोणी मदत केली नाही,
कोणीही मदतीला धावलं नाही. सगळ्यांना मदत करण्याची इच्छा होती. सगळे फोन करायचे, व्हॉट्सअप कॉल करायचे, मेसेज करायचे, पण समोर यायला कोण तयार नव्हतं, कारण प्रत्येकावरती दबाव होता. खूप दहशतीचं वातावरण होतं त्यावेळेस. 1 वर्ष दहशतीखाली म्हणजे फलटणमध्ये खूप दहशतीखाली काढले लोकांनी. आणखीनही दहशत आहे. कोर्टात आत्ता कोण दिगंबर आगवणेला भेटायला आलं की त्यांचा एक माणूसच असतो, व्हिडिओ शूटिंग काढून घेऊन जातो. प्रत्येक वेळेस तुम्ही CCTV फुटेज काढा कोर्टातले. म्हणजे एका प्रकरणामुळे म्हणजे पूर्ण खासदारांच्या अख्ख्या कारकिर्दीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करता येईल असं वाटतं का तुम्हाला? कारण आज खासदारांना त्यांच्या म्हणजे रणजितदादांना एवढी दोघांची मैत्री, आणि तो मला नडला, त्यांनी माझ्यावरती केसेस केल्या, माझ्या विरोधात गेला, ते समजून सांगू बी शकत होते ना. कुठंतरी थांबलं असतं ना. कुटुंब आमचा काय दोष आहे, माझ्या बाळांचा काय दोष आहे, माझ्या सासऱ्यांचा काय दोष आहे. सासरे कुठे? सासरे एक्सपायर झाले तुमचे फेब्रुवारी 2022लाच. तुमचे पती तुरुंगात असतानाच त्यांच्या मैतीला आज ज्या लोकांनी अख्ख्या तालुक्याला पाणी पाजलं, आणि म्हणजे त्या मिस्टरांच्या वडिलांना आज पाणी पाजायला कोण नव्हतं तिथं. एवढी तर परिस्थिती बेकार होती फलटण, म्हणजे सगळीकडे दहशत होती. आणि त्यावेळेस जर मुलींवरती प्रशासनाने, तुम्ही त्यावेळेस दाद का नाही मागितली पोलिसांकडे, कोर्टाकडे? अर्ज केलेत, आम्ही गप्प बसलो नाही. पोलीस अधीक्षक सगळीकडे तक्रारी भरपूर अर्ज आहेत आमच्याकडे. आम्ही SP अर्ज केले, SP समीर शेखला घेऊन गेलो. आमच्यावर अशा केसेस, खोट्या केसेस होत्यात, जो की हा प्लॅन 2022ला त्यांना अरेस्ट व्हायच्या अगोदरच ठरला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं पण होतं की वहिनी तुमच्यावर 21, 22, 19 केसेस दाखल होणार आहेत. हे जगदीश कदम त्यांचे कार्यकर्ते आहेत गिरवीतले, त्यांनी सांगितलं होतं मोक्का होणार आहे. आणि ज्याने आत्ता ही त्याची आहे त्याचं ऑडिओ आहे. हा आहे. जगदीश कदम कोण आहेत? जगदीश कदम कार्यकर्ते आहेत त्यांचे. कालच्या रुपालीताई चाकणकरांची प्रेस कॉन्फरन्स झाली का, त्याच्या पाठीमागं जॉकेट घालून उभा होते बघा, रुपालीताईंच्या पाठीमागेच. आणि ह्यांनी 2 केसेस केलेत आपल्यावरती, आणि ते सांगतात की वहिनी मी दादांच्या ह्याच्यामुळं केलं, माझी इच्छा नाही. आहे माझ्याकडे ह्याची पण ऑडिओ क्लिप आहे, ती वेळ आल्यावरती देईन तुम्हाला. तुम्ही गृह खात्याकडे का नाही अप्रोच झाला? म्हणजे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री वगैरे, एवढे तुमचे पॉलिटिकल संबंध पण एवढे होते, तुम्ही स्वतः पंचायत समिती सदस्य होत्या, काँग्रेसचे नेते, बाकीच्या नेत्यां थ्रू व्हायचं होतं ना. गृहराज्यमंत्र्यांकडे जायची वेळ आम्ही प्रत्येक वेळेस त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले, पण रणजितसिंह निंबाळकरांनी त्यांचं ब्रेन वॉश एवढं करून ठेवलेलं आहे की ते कोणालाही भेटायला तयार नाहीत. भेटायला म्हणजे त्यांनी आज जे हे फलटणचं प्रकरण एवढं दहशतीखाली आमचं पूर्ण, म्हणजे त्यावेळेस दिगंबर आगवणेला अरेस्ट झाल्यानंतर खूप हे गाजलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी एकच बाजू पडताळली, दुसरी बाजू पडताळली नाही. त्यांनी एक व्हिडिओ आहे त्या विधानसभेतला की आमच्या रणजितदादांवरती 5,000 पेट्रोल चोरीची केस दाखल केली. 5,000 पेट्रोल चोरीची, म्हणजे ती केस कुठंही अंमलात नाही. त्याचा कागद असा दाखवावा त्यांनी, रणजित निंबाळकरांनी, की माझ्यावरती ही दिगंबर आगवणेंनी 5,000 पेट्रोल चोरीची केस दाखल केली. मुख्यमंत्र्यांनी कधीही आज तपासलं नाही की आज रणजितदादा खरं बोलतेत का खोटं बोलतेत. आज दिगंबर आगवणेविषयी एवढं सांगतात. जो दिगंबर आगवणे त्यांचा कार्यकर्ता होता, एवढे दिवस त्यांच्याबरोबर काम करत होता, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचं नाव करण्यासाठी जो लढला, एवढं सगळं घरदार प्रपंच बघितला नाही त्यांनी कुठंही. आणि रणजित निंबाळकरांनीच भरसभेत सांगितलेलं की दिगंबर आगवणे असा, म्हणजे त्याला आमदार का करायचं, तर तो स्वतःचं प्रपंच काही बघत नाही, त्याच्याकडे दानत आहे, म्हणून त्याला तालुक्याचा आमदार करायचं. तुमची काय मागणी काय आहे आता? मुख्यमंत्र्यांनी जर हे बघितलं किंवा हे सगळं जर त्यांच्यापर्यंत गेलं तर मागणी काय? माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना एकच मागणी आहे की तुम्ही आजपर्यंत एकच बाजू तपासत आलेला आहे, पण तुम्ही नाण्याची दुसरी बाजूही बघा. आज रणजितसिंह निंबाळकरांना तुम्ही पाठीशी घालताय, आणि मी जे बोलते ना, ते जे प्रत्येक ह्याचा असा कागद आहे, प्रत्येक FRIचा ऑडिओ क्लिप आहेत. ज्या फिर्यादी आज आमच्यावरती जे गुन्हे दाखल झालेत, ते 25 गुन्ह्यात एकच वकील आहे.
आणि आमच्यावरती मुंबई हायकोर्टात स्पेशल PP अभिनव चंद्रचूड, आता मोक्याच्या केसमध्ये स्पेशल PP हर्षद निंबाळकर, त्याची नेमणूक कशी झाली ती पण माझ्याकडे आहे. RTI थ्रू आम्ही तो पण मागवून घेतले, त्यांची नेमणूक कशी झाली ती. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात त्यांनी सत्तेचा पुरेपूर फायदा घेतला आहे. तर त्यांनी पण नेमणूक केलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी नेमणूक केलेली आहे, त्याचं आता नाही आहे माझ्याकडे. आणि रणजित सिंह काल म्हटले की पत्रकार परिषद त्यांनी वकिलांथ्रो घेतले, काय म्हटले की जयश्री आगवणे आणि अंधारेंवरती, सुषमा अंधारे ताईंवरती ते 50 कोटीचा दावा ठोकणार. पण ते म्हणतात माझा ह्या केसशी कुठंच काही संबंध नाही. पण हे लेटर हेड आहे, त्यांनी बँकेला दिले की EDने तक्रार दाखल केली कधी 22/7/2022 आणि त्यांना अरेस्ट झाली 9/8/2022. म्हणजे EDने त्यावेळेस तक्रार केलेली. EDचं असं असतं की जोपर्यंत चार्जशीट येत नाही तोपर्यंत कोणालाही ECR कळत नाही, तो नंबर कळत नाही, की EDने काय कारवाई केली कळत नाही. एवढं ते गुप्त असतं, गोपनीय असतं. आणि हे बँकेला त्यांनी स्वतःच्या लेटर हेडवरती दिले, ही त्यांची सही आहे. परत MSEBला त्यांनी अर्ज दिला आहे. MSEBला 26/3/2022 अर्ज दिला आहे, हे त्यांच्या लेटर हेडवरती आहे. आणि ते म्हणतात की माझा हे प्रकरणाशी काही संबंध नाही. म्हणून माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे हात जोडून, की आज माझ्या मुलींनी औषध घेतलं त्यावेळेस जर प्रशासनाने दखल घेतली असती तर आज सुदैवाने माझ्या मुली वाचल्या. पण आज संपदाताई डॉक्टर आज आपल्यामध्ये असते आणि आज तिच्यावरती ही वेळ आली नसती. आणि तुम्ही चुकीच्या व्यक्तींना पाठीशी घालताय. तुम्ही नाण्याच्या दोन्ही बाजू तपासा, दोघांनाही समोरासमोर बसवा, त्यांनाही बोलवा पेपर घेऊन. आम्हीही पेपर घेऊन येतो, आम्ही समोर बसायला तयार आहे. तुम्ही वेळ द्या, म्हणाल तिथं आम्ही यायला तयार आहे. आणि आमच्या कुटुंबाला, संपदाताईंना न्याय मिळवून द्या. तुमचा असं दावाच आहे की रणजित सिंह नाईक निंबाळकरांनीच ही प्रकरणं तुमच्या मागे? हो, त्यांनीच प्रकरणं मागं लावली. पुरावा आहे माझ्याकडे, पुराव्याशी बोलते मी. आणि आत्ता 2024ला विधानसभा झाली, विधानसभेत आमचा फॉर्म बाद होण्यासाठी त्यांनी एक FRI दाखल केली. ही FRI म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी लतीफभाई तांबोळी ही त्यांचं कारखान्या चेअरमन का काय आहेत, कारखान्यावरती मॅनेजर का काय आहेत, सॉरी. पण हे लतीफबाई जेलमधून जेलमधून म्हणजे त्यांना मारण्याचा कट रचला. आणि मी रणजित सिंह नाईक निंबाळकरांना माझ्या मिस्टरांनी जेलमधून, आणि मी बाहेर शूटर बघून ठेवलेत. माझे घरदार प्रपंच सगळं जप्त आहे आणि मी शूटर बघून ठेवलेत. मी आज लाखो म्हणजे माझ्या मिस्टरांनी आज तालुक्यासाठी समाजकार्य केले, लोकांचे जीव वाचवलेत आणि आम्ही त्यांच्यासाठी शूटर बघून ठेवलेत. आणि हे गुन्हा दाखल आणि हेच लेटर, ह्याच तक्रारी, ह्या FRIवरती ते आज शासनाचे लाखो रुपये खर्च करतात. आणि ह्याच्या आधारावरती त्यांनी ते बॉडीगार्ड जे सिक्युरिटी घेतली ना, ती केवळ ह्या FRIच्या आधारावरती घेतली. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे सगळं तपासा. मी हा कागद घेऊन यायला तयार आहे. आज ते शासनाचे, आज गोरगरीब लोकांचे म्हणजे संपदाताईसारख्या लोकांचे जीव जाणार नाहीत. आज तुम्ही जी लाडकी बहीण योजना चालू केली, पण लाडक्या बहिणी आज दुःखात आहेत, किती अंधारात आहेत, किती लोकांना किती लाडक्या बहिणींना जीव द्यावा लागतंय. आज मी 3 वर्ष झालं न्यायासाठी, हक्कासाठी फिरते. पण मी जर कुठल्या ह्याच्यात ह्या 25 तक्रारात जर माझी चूक असेल ना, तर मी तिथं तुम्ही मला जो शिक्षा द्यायला तयार आहे ती मी शिक्षा स्वीकारायला तयार आहे. म्हणून तुम्ही रणजित सिंह निंबाळकरांना मला समोरासमोर बसवावं. आणि माझी रणजित सिंह निंबाळकरांना पण विनंती आहे की मी आज एक भाऊ मानलं होतं, तुम्हाला मोठ्या भावासारखे आहेत. मी महिला आहे, मला 3 वर्ष झालं पळते न्यायासाठी. किती दिवस मी लढणार आहे. काल तुम्ही 50 कोटीचा माझ्यावरती आबरू नुकसानीचा दावा टाकणार म्हणून नोटीस पाठवली. पण त्यांनी माझ्या मिस्टरांना बाहेर येऊन द्या म्हणावं, त्यांच्याशी लढायचंय, काय लढायचंय ते त्यांच्याबरोबर लढू द्यात. मग बघू ना आपण, माझ्याशी लढून काय होणार आहे. उद्या मी जगते का मरते मला माहिती नाही, कारण मी आज इथं तर उद्या तिथं, मला राहायला घर नाही, मुलाला घेऊन फिरते.
म्हणून त्यांना माझी गृहमंत्र्यांना एकच विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणात लक्ष घालावं, लक्ष द्यावं आणि दोन्ही बाजू पडताळून त्यांचीही चौकशी करावी, त्यांचीही चौकशी लावावी. कोणालाही असं पाठीशी घालू नका, कारण आपली गुन्हेगार असेच वाढत आहेत. हरकत नाही. बघा, तुम्ही तुमची बाजू मांडलेली आहे. खासदारांनी हे सगळं फेटाळून लावलेलं आहे आणि तुम्ही पुन्हा एकदा त्याच्याबद्दल बोललात, कारण कालची ती ऑडिओ क्लिप जी होती ती दाखवल्यानंतर आणि ते प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की माझा संबंध नसताना वकिलांनी सांगितलं की ज्यांनी हे सगळं केलं तर मी त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे संबंध नसताना अडकवणाऱ्यांना हे करणार नाही आणि मानहानीची नोटीस देणार आहे. तर त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. तुम्ही तुमची बाजू मांडलेली आहे. खासदार वकिलांथ्रू त्यांची बाजू मांडत आहेत आणि न्याय मिळण्यासाठी कोर्ट जे आहे किंवा पोलीस यंत्रणा जी आहे किंवा गृहमंत्री आहे ते मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणावरती योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा करूया. कॅमेरामॅन नितीनसह अभिजित, मुंबईत.